20 लाख रुपये शेळी पालनासाठी 20 लाख रुपये लोन घेतल्यावर असं नाही की 20 लाखाचं लोन आहे म्हणजे तुम्हाला सगळं डॉक्युमेंटरी झाले की तुम्हाला लगेच बँक 20 लाख देणार. लोकांना काय पाहिजे, आपला स्टडी ह्याच्यावर पाहिजे. आता जनरली समजा मी शेतकरी असेल तर माझं जी मार्केट आहे बऱ्यापैकी शेतकऱ्यांना मोठ्या ब्रीडच्या शेळ्या तुम्हाला 18,000च्या पुढे भेटतात. एक तर काय होतं, तुमचा कस्टमर ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना वाटतं की आपल्याला शेळीपालनाचा व्यवसाय केला पाहिजे, सुरुवात करतात जोरदार पण पुढे जात नाहीत. तुम्ही असं सांगितलं की एका शेळीपासून सुरुवात केली, तर तो प्रवास जरा सांगा की नेमका. प्रत्येक जण शेळी पालन जर करणार आहे तर त्याच्याकडे 100% इन्व्हेस्टमेंट करायला पैसे आहेत असं भाग नसतो. बरोबर. काही लोक आहेत ज्यांच्याकडे पैसे असतात मग ती डायरेक्ट बंदिस्त शेळी पालनाकडे जातात. आज आपले बरेच तरुण प्रेक्षक आहेत ज्यांचं शेतीचं बॅकग्राऊंड आहे, त्यांना सुरू करायचं असेल तर किती खर्च येतो आकडेवारीत? आता समजा उदाहरणार्थ तुम्हाला गोट फार्म करायचं, मी 10 शेळ्या तर नाही देऊ शकतो, मी तुम्हाला 5 शेळ्या देतो. 5 शेळ्या तुम्ही सांभाळा, त्याची 5 पिल्लं झाली की मला द्या. आज प्रत्येक जण 9 to 5 मध्ये अडकलाय आणि त्या ट्रॅपमध्ये आपण सगळेच अडकले. तर ज्यांना नोकरी करत हे करायचंय, वेळेचं मॅनेजमेंट. यश कुणाला नको असतं. आजकाल प्रत्येकजण यशाच्या मागे धावतो, पण त्या यशाच्या मागची खरी कहाणी आणि त्या यशाच्या मागची जिद्द फार कमी लोकांना माहीत असते. आणि म्हणूनच आपण सुरू केला आहे आपला पॉडकास्ट, ज्याचं नाव आहे मुद्द्याचं बोला. इथे आपण बोलणार आहोत मुद्द्याच्या गोष्टी. इथे आपण अशा पाहुण्यांना बोलवणार आहे ज्यांनी शून्यातून स्वतःचं असं काहीतरी निर्माण केलं आहे आणि इतरांसमोर आदर्श ठेवलेला आहे, जे आपल्या दृष्टिकोनाने आणि मेहनतीने इतरांना सुद्धा दिशा देतात. आणि आज पहिल्या भागात आपल्यासोबत आहेत श्री दिनेश खलाटे, DK गोट फार्मचे फाउंडर, माळवाडी बारामती येथून. बारामतीचे उद्योजक. स्वतः IT कंपनीमध्ये काम करत असताना त्यांनी DK गोट फार्मची सुरुवात केली. गेल्या 7 वर्षापासून ते बंदिस्त शेळीपालनामध्ये आहेत. पारंपरिक शेळीपालनाला मार्केटिंगची आणि डिजिटल मार्केटिंगची साथ देऊन बंदिस्त शेळीपालन कशा पद्धतीने चालवता येईल, ते मोठं करता येईल, यासाठी त्यांनी गेली 7 वर्ष मेहनत घेतली आहे. 7 वर्षामध्ये शेकडो शेळ्या विक्रीचं काम त्यांनी केलेलं आहे. डिजिटल मार्केटिंगचा योग्य वापर, तंत्रज्ञानाचा योग्य वापर, आणि यातूनच त्यांनी या आजच्या तरुण पिढीपुढे एक वेगळा आदर्श ठेवलेला आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या मुद्द्याचं बोलाच्या पहिल्या पॉडकास्टला, जिथे आपण जाणून घेणार आहोत श्री दिनेश खलाटे यांची शेळीपालनातील खरी स्टोरी. दिनेशजी नमस्कार. नमस्कार. शेळीपालन तर सगळ्यांना माहिती आहे. बऱ्यापैकी आपण ग्रामीण भागातले असल्यामुळे शेतकरी आणि या सगळ्या लोकांना शेळीपालन, कुक्कुटपालन, बऱ्याचशा गोष्टी माहिती असतात. पण फार कमी लोकांना माहिती असतं की तंत्रशुद्ध शेतीविषयीचा व्यवसाय सुरू कसा करायचा. तर अगदी बेसिक प्रश्न आहे की जर एखाद्याला शेळीपालन सुरू करायचं असेल तर ते सुरू करण्यासाठी तुम्ही शेळीपालन सुरू कसं केलं किंवा या क्षेत्रात कसे आला, याच्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू. माझं नाव दिनेश रमेश खलाटे. माझं गाव माळवाडी लाटे, तालुका बारामती, जिल्हा पुणे. ओके. बाय प्रोफेशन मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. काही काळात IT क्षेत्रात काम केलं, त्याच्यामुळं माझ्या ह्याच्यात मार्केटिंगमध्ये ITचा कसा वापर करायचा त्याचा मी थोडा जोड त्यात दिला आणि आता पुन्हा मी मेकॅनिकल क्षेत्रात काम करतोय. ओके. आता राहिला तुमचा प्रश्न, तुम्ही विचारलं शेळीपालन सुरुवात कशी करायची. तर ग्रामीण क्षेत्रातनं असल्यामुळं थोडा बॅकग्राऊंड आपल्याला घरगुती आहे, पण ती उद्योजक किंवा उद्योग म्हणून कधी बघितला गेला नव्हता. आपण घरी 2 गाई, 2 शेळ्या, थोड्या कोंबड्या, अशा पद्धतीने प्रत्येकाच्या गावात तुम्हाला हे गोष्टी भेटणार. पण ह्याला पण आपण एक उद्योग करू शकतो किंवा त्याच्यात कन्वर्ट करू शकतो, हा विचार मी केला. आणि मग त्याच्यानंतर मी त्यात थोडा अभ्यास केला आणि नंतर त्याला त्या क्षेत्रात किंवा त्या स्टेप बाय स्टेप त्या ह्याच्यात आणलं मी. ओके, ग्रेट. म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की शेतीला जोपर्यंत आपण व्यवसाय म्हणून बघणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याची प्रगती होणार नाही. आणि नेमकं तुम्ही तेच पकडलेलं आहे की व्यवसाय म्हणून या शेतीच्या इतर जे शेती उद्योग आहेत त्याच्याकडे तुम्ही पाहिले. जर मला किंवा एखाद्या वर्किंग पर्सनला किंवा अगदी ग्रामीण भागातल्या तरुणांना शेळीपालन सुरू करायचं असेल नव्याने, त्यांच्यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल? शेळीपालन जर सुरू करायचं असेल तर माझा सगळ्यात पहिला सल्ला राहील की त्यांनी त्या विषयाचा थोडा अभ्यास करावा. महत्त्वाचे ट्रेनिंग असतात काय, पहिलं ट्रेनिंग घ्यावं. कारण मी ज्या चुका केल्यात त्या ट्रेनिंगमधूनच मी सुधारलोय. मी एक साधारणपणे 2018 साली माझं शेळीपालन चालू केलं. घरचा बॅकग्राऊंडही होता, आमच्या वडीलधारे लोकांना त्यातली माहिती होती, पण तरी आम्ही चुकत होतो. ज्यावेळेस मी ही ट्रेनिंग केलं
त्यावेळेस मला कळलं की आपल्यात काय चुका होत्या किंवा काय. आणि 2020 नंतर ज्यावेळेस मी ट्रेनिंगमधनं काही गोष्टी शिकलो, इम्प्लिमेंट केल्या, स्टील आजपर्यंत त्याचा ग्राफ एक वाढतच चांगल्या स्टेजवर जाऊन पोहोचलेला आहे. म्हणजे जरी बऱ्याच वेळेला असं होतं की आपण शेतकरी कुटुंबातून असल्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपल्याला यातलं माहिती आहे, माहिती आहे. आपल्या आजोबा पंजोबापासून आपण करत आलेलं आहे. पण जसं जसं काळ बदलतोय, टेक्नॉलॉजी येते, तसं तसं एक काही तंत्रशुद्ध बरोबर. प्रशिक्षण घेणं पण गरजेचं आहे. आता चुकांचा विषय निघालाच आहे, तर आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की DK गोट फार्मची सुरुवात झाली कशी नेमकी, आणि ते करत असताना अशा कोणत्या चुका ज्या पर्टिक्युलरली तुमच्या लक्षात आहेत आणि जिथे तुम्हाला खूप शिकायला मिळालं आणि लॉस झाला असावा, किंवा त्यातून तुम्हाला आपण म्हणतो ना आयुष्याची अक्कल घडली? सुरुवातीला काय झालं, आमच्याकडं एकच शेळी होती बरं. आणि गाया 2 ते 3 होत्या. ओके. तर सतत विचार असायचा किंवा आपण व्हिडिओ बघतो किंवा आजूबाजूच्या लोकांच्या चर्चेत नसते की ह्याच्यातनं एवढा इन्कम येतोय, तेवढा इन्कम येतोय. पण मी जी प्रॅक्टिकली ग्राउंड लेवलला फेस करायचो, समजा आपण गाई तयार करून त्याला मार्केटमध्ये ज्यावेळेस विकतो, एक फॉर एक्झाम्पल त्याचं त्या काळात 2018च्या साली 40-50 हजार त्याची किंमत होती. बरोबर. विकणाऱ्या माणसाने एक डोक्यात ठेवलेलं असते की आपल्याला 40,000 येतील, आपण घरच्यासाठी ह्या गोष्टी करू, थोडं आपल्या ह्याच्यात करू, काही गोष्टी आपण ॲडव्हान्स केल्यात त्या नील करू. पण आज तागायत 2025 चालू आहे, आज तागायत माझ्या घरातनं समजा कुठली मी गाई स्वरूपात जर वस्तू विकली असेल तर त्याची जी इन्कम आहे 40,000 ठरला आहे, तर 40,000 आला नाही, तो 10,000 येतोय, परत 2 महिन्यांनी 5,000 येतोय, म्हणजे ते टप्प्यात येतोय. तर मी विचार केला की आपण असा बिझनेस करायला पाहिजे की ज्यात समोरच्यालाही द्यायला अडचण नाही पाहिजे आणि आपल्यालाही मागताना बाबा की नॉमिनल आहे, त्याला एक थोडं प्रॉपर वेमध्ये समोरच्याला पुटअप केलं तर देऊ शकतो. तर जनरली जी मी शेळी निवडली जात ती उस्मानाबादी गावरान आपली निवडली. ओके. आज 7 वर्ष झालं मी गोट फार्मिंगमध्ये उस्मानाबादी शेळीमध्येच मी काम करतोय. मार्केटमध्ये बऱ्याच जातीच्या शेळ्या आहेत आणि सगळ्या शेळ्या अव्वल आहेत. ओके. फक्त फरक कुठं आहे, आपण यूट्यूबवर ज्यावेळेस बघतो शिरोई, सोजत, बिटल, तुम्हाला तुमच्या क्षेत्रात कुठली शेळी तग धरते, तुमचं जेवढा लोकल वस्तू आपली तग धरते तेवढं फॉरेनमधून आणलेली वस्तू तग धरायला टाइम घेते. तुमचं त्यात ज्यावेळेस खर्च होतो, मग त्यावेळेस माणूस निगेटिव्ह होतो की अरे यार मी एवढी महागाईची शेळी आणली आणि खर्च झाला. त्यामुळे तुमचा अभ्यास काय पाहिजे, तुम्ही शेळी पालन करताय, सगळ्यात पहिले तुमची लोकल जात कुठली आहे, मग तुम्ही त्या जातीवर अभ्यास करा. तुम्हाला शिकायला 1 वर्ष पूर्ण जातो. म्हणजे शेळी पालनात असं म्हणलं जातं की 14 महिन्याचा 1 वर्ष असतो. ओके. जनरली आपला 12 महिन्याचा असतो, पण शेळी पालनात 14 महिन्याचा 1 वर्ष असतो. म्हणजे त्यांची जी बर्थ सायकल आहे ती 7+7 अशी धरली जाते. ओके. म्हणजे त्या पद्धतीने तुम्ही 14 महिन्यात जर शिकला तर त्याच्यानंतर तुम्ही सेकंड स्टेपला जायचे की आता मार्केटमध्ये मी कुठली ब्रीडवर काम केले की मला अजून इन्कम येईल. सगळ्यात पहिलं मी आज 7 वर्ष एकाच ब्रीडमध्ये आहे. तुम्ही मार्केटमध्ये नंबर ऑफ ब्रीड्स ऐकले असतील. मला खूप बेसिक आहे की उस्मानाबादी शेळी लोकांची ज्यावेळेस तुम्ही किंवा स्वतः आपण जर नॉनव्हेज आवडत असेल तर सगळ्यात पहिलं बघतो की गावरान मटण कुठं भेटतं. अच्छा. बरोबर आहे का ना. तिथं जर तुम्हाला कळलं की बिटल आहे किंवा बोर आहे किंवा सोजित आहे तर थोडा माणूस एक थोडा बॅकफुटवर येतो. जर तुम्हाला कळलं की नाही इथं गावरान मटण भेटतं, तुम्ही काय विचार करणार, तिथं जाऊन त्याची चव घेऊन येणारच. आणि जी लोकांना काय पाहिजे, आपला स्टडी ह्याच्यावर पाहिजे. आता जनरली समजा मी शेतकरी असेल तर माझं जी मार्केट आहे बऱ्यापैकी शेतकऱ्यांना आहे. शेतकरीची एक टेंडन्सी असते की आपल्याकडे फार बजेट 10,000 ते 8 ते 10,000चं, ह्याच्यापेक्षा जास्त मी इन्व्हेस्ट करूच शकत नाही. मोठ्या ब्रीडच्या शेळ्या तुम्हाला 18,000च्या पुढे भेटतात. एक तर काय होतं, तुमचा कस्टमर जी सगळ्यात, तुम्ही जर 100 कस्टमर असाल तर 100मधनं 80 कस्टमर शेतकरी आहेत. बिझनेस करणारे, सिटी ट्रेडिंग करणारे किंवा मोठ्या स्केलवर जाणारे, हा 20च कस्टमर आहे. तुम्ही 20 कस्टमरपर्यंत पोहोचू शकत नाही. बरोबर. तुम्ही कळत न कळत 80 कस्टमरपर्यंत पोहोचू शकता. पण जर तुम्ही तुमचा प्रोडक्ट त्यांच्या बजेटमध्ये ठेवू शकला नाही तर तुम्हालाही म्हणजे त्या बिझनेसला त्या लेवलला नेता येत नाही. शेवटी तुमच्या बिझनेसची मार्केटिंग जी आहे ती इतर लोकांकडनं जास्त होती जेवढं तुम्ही स्वतः करणार आहे. मार्केटिंगचा विषय निघाला आणि तुम्ही फार एक महत्त्वाचा मुद्दा बोलला की जो प्रत्येक शेतकऱ्यांनी लक्षात घेतला पाहिजे आपला शेतीविषयक व्यवसाय करताना. तो म्हणजे आपण बऱ्याच वेळेला शेतीला इतकं गृहीत धरतो की त्याला व्यवसाय म्हणून बघत नाही, आणि त्या टार्गेटेड ऑडियन्स ही जी मार्केटिंगची कॉन्सेप्ट आता तुम्ही सांगितली की तुमचा कस्टमरच जो आहे त्याला जसं पाहिजे तसं जर तुम्ही ते उत्पन्न, ते प्रोडक्ट नाही दिलं तर त्याचा काय उपयोग होणार नाही. जसं तुम्ही म्हणला की 80% तुमचा शेतकरी आहे आणि त्याचं एक बजेट ठरलेलं आहे की या बजेटच्या बाहेर जायचं नाही, आणि त्यावेळेला जर तुम्ही अशा वेगवेगळ्या ब्रीड आणत राहिला आणि त्याची कॉस्ट जर 18-20 हजाराच्या वरती गेली तर अर्थातच तुम्हाला मिळणार नाही, कस्टमर मिळणार नाही. बरोबर. क्या बात आहे. आजकाल इंस्टाग्रामवरती आणि यूट्यूबवरती बरंच चाललंय, वेगवेगळ्या हॉटेलच्या मोठ्या मोठ्या जाहिराती चालल्या आहेत.
आणि मला आत्ता तुमच्याकडून हे कळालं की बऱ्याच वेळेला आपण हॉटेलच्या चवीवरती जेवायला जातो, येस. पण खरीच चव त्या जातीमध्ये आहे, त्या बरोबर. जातीवंत बोकड म्हणतो आपण त्याला. आणि त्यात भारतीय पारंपरिक जात, जसं की आता तुम्ही उस्मानाबादी सांगितलं, पारंपरिक जात किती महत्त्वाचे आहे ते पण आहे. पण तरीसुद्धा बऱ्याच वेळेला कमर्शियलायझेशनचा एक विषय येतो, त्यावेळेला याच्यानंतरच्या अशा कोणत्या ब्रीड आहेत पर्टिक्युलरली, त्या मला थोडक्यात सांगा की कोणकोणत्या ब्रीड आहेत अजून ज्याचा विचार करायला पाहिजे जर स्केलवरती जायचं असेल तर. नाही, ब्रीडपेक्षा सगळ्यात पहिलं काय आहे, जी कोण गोट फार्मिंग करते ती कशासाठी करतोय ही खूप महत्त्वाचा टप्पा राहतो. सगळ्यात पहिला म्हणजे त्याला मांस उत्पादनासाठी गोट फार्मिंग करायचं, म्हणजे गोट फार्मिंगचे प्रकार आहेत. पहिला तुमचा येतो मांस उत्पादनासाठी, ओके. सेकंड येतो तुमचा ब्रीडिंगसाठी, थर्ड येतो तुमचा मिल्किंगसाठी. आज तुम्ही मार्केटमध्ये बऱ्याचशा ब्युटी कन्सेप्टच्या जाहिरात किंवा प्रोडक्ट बघता, त्या सगळ्यामध्ये मिल्कचा जेवढा वापर आहे गोटच्या तेवढा. चौथा, तुम्ही हे पण कन्सेप्ट ऐकला असेल की ज्यावेळेस एखाद्या लेडीजची डिलिव्हरी होती, तिला दूध नसतो, तर डॉक्टर पहिलं रिकमेंडेशन शेळीचं देतो इन पहिलं देशी गाईपेक्षा पण. तुम्ही पुण्यातलं केम हॉस्पिटल बघा, तिथं शेळीचं दूध 200 रुपये 300 रुपये लिटरनी पुरवणारे लोक आहेत. क्या बात आहे. तर तुम्हाला कशासाठी करायचं आहे. परत सगळ्यात चौथा, जी युट्यूबवर तुम्हाला सर्रास भेटेल, ईद मार्केट. म्हणजे हे 4 कन्सेप्ट आहेत. तुम्ही ह्या 4 कन्सेप्टपैकी कुठल्या कन्सेप्टला गोट फार्मिंग निवडताय ही महत्त्वाचं आहे. आता मी जी निवडलेलं आहे ती कटिंगसाठी निवडलेलं आहे. कटिंग आणि माझ्या शेळ्यांची जनरल लोकल मार्केटला विक्रीसाठी. का तर ही विक्री माझी साधारण 5 ते 6 महिन्यात होऊन जाते. म्हणजे मी प्रोडक्ट माझा मार्केट म्हणजे आला, पिल्लू माझं जन्मलं की 6व्या-7व्या महिन्यात विकलं जातंय. 7 महिन्यात माझ्या पैशाची रिकव्हरी होती. ईद मार्केटसाठी गेला तर तुम्हाला 1 वर्ष थांबायला लागतं, कारण ईद मार्केटमध्ये ईदच्या बोकडाचा सगळ्यात मेन क्रायटेरिया आहे की त्याला 1 वर्षाचं, म्हणजे त्या मार्केटला बोकड 1 वर्षाच्या पुढचं पाहिजे. 1 वर्षाच्या आतलं बोकड घेत नाही. आता तुम्ही म्हणाल माणसांच्या वयाचा जर विचार केला तर त्याला बर्थ सर्टिफिकेट आहे, शेळ्यांचं तुम्ही कसं करणार. तर ती ओळखायची पद्धत आहे दातांवरनं. शेळ्या आता समजा काय वेळेस कसं होतं, 1 वर्षाचं बोकड असते पण त्याचे दात लागलेले नसते, तर तुम्हाला विकता येत नाही. क्रायटेरिया आहे बाबा, समोरचा घेणारा ते दात लागलेला बोकड असेलच, ठरलेली आहे. त्यामुळं आणि ईदचा बोकड हा पहिला क्रायटेरिया वर्षाचा. दुसरा, ती किती रुबाबदार दिसतो ह्याच्यावर. त्यावेळेस ब्रीड मॅटर करत नाही. ब्रीड हा मॅटर करतच नाही तुमचं. माझं मी आता 7 वर्षामध्ये 3 ते 4 माझे गावरान बोकडं विकल्यात 50-55 किलोची करून उस्मानाबादी. ठीक आहे. अदर ब्रीडची 80-90 किलो आहेत, ती पण मी विकलेली आहेत स्पेशल ठेवून 1-2. पण त्या लेवलला त्याला तयार करायला तुम्हाला त्या पद्धतीत इन्व्हेस्टमेंट करायला लागते, त्याला त्या पद्धतीत तुम्हाला फिडिंग पण द्यायला लागतं. मग तुम्ही वर्षभर इन्व्हेस्टमेंट करून वर्षाने इन्कम घ्यायला कॅपेबल असाल, तुमच्याकडे तेवढा बॅकअप असेल तर तुम्ही 100% म्हणजे राईट प्लॅनिंग असेल तर ह्या 4 कॅटेगरी आहेत, त्यापैकी निवडू शकता. मांस असेल, मांस विक्री असेल, ब्रीडिंग असेल, ईद असेल, आणि मग त्यानुसार तुम्ही ब्रीड ठरवू शकता. आता जर तुम्ही विचारलं मांससाठी कुठलंय, तर जनरली महाराष्ट्राच्या 4 प्रॉपर ब्रीड आहेत जी गव्हर्नमेंटने अथॉराईज केलेल्या आहेत. उस्मानाबादी शेळी, संगमनेरी, कोकण कन्याळ आणि बेरवारी. आता ह्या सगळ्या शेळ्या ज्या त्या भागाच्या अनुसार आहे. कोकण कन्याळ तुमची कोकणातली गावरान ब्रीड आहे, ती तिथली गावरान ब्रीड काय तर ती पावसाला जास्त तग धरते. ती ब्रीड तुम्ही जर आपल्या इथं महाराष्ट्रामध्ये जिथं उन्हाळा जास्त आहे तिथं आणली तर कदाचित ती थोडी अपडाऊन करेल. बरोबर. संगमनेरीत तशी त्याच्या क्लायमेटला. उस्मानाबादी म्हणजे जी उन्हाळ्याचा किंवा ऊन जिथं जास्त असते उष्ण प्रदेशात चालते तिथं चालते, पण बऱ्यापैकी ती सगळ्या क्लायमेटला सूट करून जाते. ह्या 4ही सोडून मार्केटमध्ये जेवढे ब्रीड आहेत ते फॉरेन ब्रीड आहेत किंवा महाराष्ट्राच्या बाहेरचे ब्रीड आहेत. ह्या 4ही ब्रीडमध्ये इनब्रीडिंग केलेले ब्रीड आहेत, म्हणजे संकरित पद्धती म्हणतो. आणि ज्यावेळेस क्रॉस ब्रीडिंग होती त्यावेळेस जेनेटिक चेंज होत्यात, वेट गेन असतं, पण त्याला मार्केट ठराविकच आहे. तुम्ही परत म्हणजे शेतकऱ्याचा बघा एक कसा प्रॉब्लेम असतो, त्यांनी एखाद्या शेळीची शेळी आणली, त्याच्या डोक्यात एकच असते, माझं पिल्लू 7-8 महिन्याचं झालं की कटिंगला जाते, एक 8-10 हजार रुपये मला भेटतील. बरोबर. पण ती टाइम पिरियड जर त्याच्याकडनं मार्केटिंगचा हुकला तर ऑटोमॅटिक त्याला ती ईदलाच विकायला लागते. तेवढं थांबायला लागते. मग त्यांनी जर त्या पद्धतीत तयार केलं असेल तर त्याचं 30-35-32 हजाराच्या आसपास जातं, पण नसेल तर त्याला 18-20 हजारावर पण गप्प बसायला लागतं. मग जर ती विचार करेल की मी वर्षभर ही बोकड सांभाळून जर 18 हजार कमवले तर मी 10 हजार 6 महिन्यात मोकळा झाला असतो ना. म्हणजे ती बघा ना तुम्ही, रेशो कसा आहे, 6-12 महिन्यात 2 पिल्लांची विक्री केली तर 20-22 हजार होतात, आणि 1 वर्षभर एकच पिल्लू सांभाळलं तर 18 हजार होतात. मग त्या प्लॅनिंग लागतात, त्या पद्धतीने ती ब्रीड सिलेक्शन लागतं.
बरोबर. प्लॅनिंगचा विषय निघाला म्हणून मला विचारावं असं वाटतंय, की बऱ्याच वेळेला काय होतं, आता जसं तुम्ही सांगितलं, की हे 14 महिन्यांचं वर्ष असतं. शेळीपालनमध्ये वर्ष 14 महिन्यांचं असतं. आपलं जसं 12 महिन्याचं असतं. ईदच्या केसमध्ये अजून त्याची वेट करावं लागतं, प्लॅनिंग करावं लागतं. सो प्लॅनिंगवरून मला तुम्हाला विचारायचं आहे, बऱ्याच वेळेला यूट्यूबवरचे व्हिडिओ बघून असतील किंवा इतर व्यावसायिकांचं बघून किंवा इव्हन तुमच्यासारख्या लोकांना बघून पण काही तरुण ग्रामीण भागातले शेतकऱ्यांना वाटतं की आपल्याला शेळीपालनचा व्यवसाय केला पाहिजे आणि मग घाईमध्ये म्हणा किंवा उपलब्ध भांडवलानुसार ते सुरुवात करतात जोरदार, नाही का, एकदम जमदार सुरुवात करतात, दमदार, पण पुढे जात नाहीत. तर तुम्ही असं सांगितलं की एका शेळीपासून सुरुवात केली, तर तो प्रवास जरा सांगा की नेमका तुम्ही कसा अंदाज घेतला की मला काय जमेल आणि मार्केटमध्ये कसं उतरलं पाहिजे. एक शेळी ते आतापर्यंत ज्या शेकडो शेळ्या विकल्या तुम्ही 7 वर्षात, ते पण तुमचा जॉब करत, तो प्रवास सांगा जरा. बरोबर आहे. आता ह्याच्यासाठी मी काय सांगेल की मी ज्यावेळेस 2018-19ला शेळी पालनात म्हणजे माझी मानसिकता ठरवली की आपल्याला ह्यात उतरायचं आहे. घरची शेळी होती, त्याच्याबरोबर जोडीला मी 4-5 शेळ्या आणल्या. मी पण सगळ्यांसारखं यूट्यूबवर बघितलं, कॅल्क्युलेशन केलं, कागदावर कॅल्क्युलेशन मांडून ठेवलं होतं. 5 शेळ्यांची पिल्लं 10 होतील, 8,000ला त्या काळात 7-8,000 एक जनरल बोकडाचा रेट होता. 7,000ला जरी विकलं तरी 70,000 आपल्याला वर्षाला सुटतं. मला ही पण माहित नव्हतं की वर्ष 14 महिन्याचं. मी आपलं जनरल 12 महिन्याचं वर्ष, म्हणजे बोलताना लोक वर्षात एवढं, आपण जनरली 12 महिन्यात कन्सिडर करतो. मग नंतर जसं मी वर्षापर्यंत जायला लागलो, मला कळलं की यार माझं पिल्लू जन्मल्यानंतर दुसऱ्या दिवशी मेलंय किंवा एक महिनाभर व्यवस्थित राहिलं आणि मेलं. मग आता कन्सेप्ट काय झाला, अरे यार ठीक आहे जाऊन द्या. आपण त्यावेळेस विचार केला छोटं पिल्लू जाऊन द्या, पण मी हा विचार त्यावेळेस केलाच नाही की एक पिल्लू मेलो म्हणजे मी 10,000च्या लॉसला गेलो. अरे, म्हणजे समजा माझ्याकडे 6 शेळ्या होत्या, जनरली तुम्ही एका शेळीला 2 पिल्लं होत्यात असं कन्सिडर केलं तर 6 मधनं मी कन्सिडर करतो 4 शेळ्यांना 2 पिल्लं झाली, 8 आणि बाकी 2ला 1 झाली, म्हणजे 10 पिल्लं माझ्या हातात होती. 10 मधनं 10 पिल्लं जर मी 6 महिन्यापर्यंत सर्व्हाइव्ह करू शकलो असतो त्यांना, तर 7,000 आणि एक 40-50,000 मी कमवले झाले असते. माझे 10-15,000 20,000च झाले. 2च पिल्लं मी ठेवू शकलो. 8 पिल्लं 6 पिल्लं मरायची. तर मला हा कळत नव्हतं की काय चुकतंय. मी यूट्यूबवर एवढं बघतोय, सगळं डॉक्टर लोकांना रेफर करतोय. त्यावेळेस मला जाणवलं की नाही, म्हणजे हा दिसताना सोपा विषय आहे पण तसा नाही. मी त्यावेळेस ट्रेनिंगला गेलो. अच्छा. पुण्यात किर्लोस्कर कंपनी हडपसर, त्याच्यासमोर महाराष्ट्र बँक आहे, तिथं ट्रेनिंग गव्हर्नमेंटची फॅसिलिटी आहे. फ्री ऑफ कॉस्ट ट्रेनिंग असते, 10 दिवसाचं अकॉमोडेशन असते, तुमच्यावर गव्हर्नमेंट खर्च करतं, शिवाय तुम्हाला लोन द्यायची सगळी ॲडव्हान्स लोन लेटर असते, फक्त तुम्ही गव्हर्नमेंटचे कागदपत्र क्लिअर करायच्यात. तर त्या 10 दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये आजार हा विषय मी 8 तास ऐकला. म्हणजे एक विषयावर 8-8 तास तिथं एक्सपर्ट लेक्चर देणारी होती. मग आपल्याला कळलं की अरे बापरे, ही आपलं एवढं चुकलंय. म्हणजे बेसिक तिथं काय कळलं की पिल्लू जन्मल्यानंतर त्याला पिल्लू ज्यावेळेस डिलिव्हरी होती शेळीची, त्यावेळेस आपल्याकडे काही साहित्य पाहिजे, तरच आपण ती प्रॉपर डिलिव्हरी करू शकतो. म्हणजे फर्स्ट एड टाईप काहीतरी पाहिजे, आपल्याकडे तसलं काही नव्हतं, आपल्याला माहीतच नव्हतं. दुसरी गोष्ट, डिलिव्हरी व्हायच्या अगोदर ही ट्रेनिंगमध्ये कळली की आपल्याकडे एवढ्या गोष्टी लागतात. आता माझ्या गोट्यावर 7 वर्षापर्यंत मी डिलिव्हरी करतोय. आता मी हाताने डिलिव्हरी करतो. काही डिलिव्हरी मी नसताना पण होत्यात, पण एक शेळी एक अशी जाते की त्याची 90% नॉर्मल डिलिव्हरी होती. एक 10% शेळ्या असतात की त्यांचं कॉम्प्लिकेशन असतात, पण ते कॉम्प्लिकेशन आपल्याला माहीत असले तर आपण त्या तयारीत राहतो. बरोबर. पण ते आपल्याला माहीत नसतात. त्या ह्याच्यात शेळी पण जाते आणि पिल्लू पण जातं. म्हणजे आपण फक्त पिल्लाचं कॅल्क्युलेशन केलेलं असतं. एवढी मोठी शेळी आपण, म्हणजे माझ्या गोट्यावर झालेल्या आहेत त्या केसेस, ज्यावेळेस मी ट्रेनिंग घेतले नव्हते, की माझी शेळी पण मेली डिलिव्हरीमध्ये, पिल्लू पण मेला, किंवा डिलिव्हरी झाल्यानंतर शेळी मेली, पिल्लू राहिलं. म्हणजे असे काय गडबड होत होती किंवा काय होत होतं, त्यावेळेस मला ती कळलं की शेळीची जी डिलिव्हरी असते ती कुठल्या महिन्यात घ्यायची असते, त्या पद्धतीने ब्रीडिंग करायची असते. तुम्ही एकदा शेळी ब्रीड केली की 5 महिने 5 दिवस ही शेळीचा ब्रीडिंग काळ आहे. तुम्ही आता हे सांगितलं शेळी मेली किंवा हे बरेचसे प्रसंग असे येतात, काय तुम्ही सोसलं, म्हणजे आर्थिकदृष्ट्या तुम्हाला मोठी झळ बसलीच असेल आहे ना. तर काय, म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतं, आपण व्यवसाय करताना प्रत्येकाला वाटतं की माझं सगळं पॉझिटिव्ह झालं पाहिजे. मी अमुक एका व्यवसायात उतरलोय, जसं तुम्ही सांगितलं, मी गणितं मांडली, हे केलं ते केलं. प्रत्येकजण असं करतो. प्रत्येकजण आपली काहीतरी एक लावतो, लॉजिक लावतो, एवढ्या दिवसांनी मला एवढा इन्कम मिळेल, तेवढ्या दिवसांनी. पण बऱ्याच वेळेला आपला अभ्यास कमी पडतो. आपला कुठलाही इन्कम कॅल्क्युलेट करताना आपण सगळं पॉझिटिव्ह गृहीत धरतो आणि असं काहीतरी होतं की जिथे आपण डिमोटिवेट होतो. किती लॉस झाला तुमचा, म्हणजे फायनान्शियली म्हणाय गेला तर मी ज्यावेळेस
माझी मेंटॅलिटी तयार केली होती की आपल्याला गोट फार्मिंगमध्ये उतरायचं. त्यावेळेस मी 6-7 शेळ्यांपासून घरची एक आणि बाहेरच्या काही विकत घेऊन केल्या. पण मला ते 2 वर्षापर्यंत जी इन्कम पाहिजे त्यांच्याकडनं ती आला नाही. म्हणजे ती एक फायनान्शियल लॉस. मी त्यांच्यावर इन्व्हेस्ट केलेला तो एक फायनान्शियल लॉस. मी माझा वेळ दिलेला ती एक फायनान्शियल लॉस. मी शेतकरी असल्यामुळं काय थोडाफार चारा मी माझा घरचा होता, पण एक लॉसच ना ती चारा लॉसच झाला ती. मग ती हळूहळू मला कळलं की आपले लॉसेस कुठे आहेत, आपल्याला काय 2 वर्षात तुमचा अंदाजे किती. आता जर कन्सिडर केला, समजा 6 शेळ्यांचं जर इन्कम बघितलं तर 1 वर्षाचं जर इन्कम तुम्ही काढलं तर एक शेळी त्या टायमिंगला 6,000 ते 7,000 होती. ओके. आणि ती 2 वर्षात आपल्याला त्याचं एक पिल्लू 5,000 जरी आपण विकलं तरी 4 पिल्लं 20,000. अशा 6 शेळ्यांचं तुम्ही जर 20,000 धरले आणि बाकीचा खर्च कॅल्क्युलेट केला तर साधारणतः वर्षभरात मी 3 लाख रुपये तुम्ही म्हणजे फक्त बाकीचे लॉसेस सोडून फक्त शेळ्यांचाच लॉसेस कन्सिडर केलं तर लाखभर रुपयाच्या लॉस मध्ये 1,200-1,500 1.5 लाख रुपये तरी 1.5 लाख रुपये लॉस मध्ये होतो. म्हणजे या व्यवसायात उतरणाऱ्यांनी, शेळी पालन व्यवसायात उतरणाऱ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की हे दिसतंय तेवढं सोपं नाहीये. ह्याच्यामध्ये शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलंच पाहिजे आणि त्याच्यासाठी गव्हर्नमेंटच्या पण फॅसिलिटी आणि तुमची शिकायची तयारी पाहिजे. म्हणजे आता मी माझं जी गोट फार्मिंग मधलं काय म्हणतात एक नॉलेज आहे ही लॉकडाऊन मध्ये वाढवलंय. म्हणजे कदाचित सगळी लोक म्हणले की लॉकडाऊन मध्ये आमचा लॉस झाला किंवा सगळ्यात डाऊनफॉल होता, कदाचित ती माझ्यासाठी एक खूप पॉझिटिव्ह फॉल होता. म्हणजे लॉकडाऊनला सुद्धा तुम्ही ऑपॉर्च्युनिटी मध्ये कन्व्हर्ट केलं. कारण मी ज्यावेळेस प्रशिक्षण, माझं नशीब असं होतं की मी लॉकडाऊनच्या 2 महिने अगोदर प्रशिक्षण घेतलं होतं. आम्हाला जे गुरु भेटले होते ऋषिकुमार फुले, मला आवर्जून नाव घेऊ वाटतं त्यांचं, ऋषिकुमार फुले सर आम्हाला जे गुरु म्हणून भेटले होते, त्यांनी आम्हाला ज्या पद्धतीने ट्रेनिंग दिले, एक विषयावर माणसाने 8 तास बोलणं ही नॉट अ जोक गोष्ट नाही, ही नॉट अ जोक. म्हणजे त्या माणसाचा अभ्यास किती 8 तास मी ऐकलं तर निदान 2 तासाचं तरी मी लक्षात ठेवू शकतो. बरोबर. आणि जसं जसं मी प्रॅक्टिकली जाईल त्यावेळेस त्या 8 तासावर मी बोलू शकतो, म्हणजे इथपर्यंत गेलो होतो. बरोबर. मग त्यांच्या काही गोष्टी मला त्यावेळेस जाणवल्या. नेमकं लॉकडाऊन मध्ये पूर्ण मला 24 तास माझ्या फार्मवर देता आला. त्यावेळेस मी त्या गोष्टी मॉडिफाय केल्या आणि नेक्स्ट इयरचं जी 2020 नंतरचं जी माझं इन्कम होतं आणि जी माझ्या गोट्यावर संख्या होती त्यात मला खूप फरक जाणवला. त्याच्यानंतर जसं काय ट्रेनिंग घेतल्या किंवा मला ही पण समजलं सगळ्याच गोष्टी ट्रेनिंगमधनं पण होत नाही, काय तुम्हाला आवर्जून शिकायला लागतात. तर मी ऑब्झर्व केलं आमच्या गावामध्ये जी अशी धनगर लोक असतात ते शेळ्या घेऊन फिरतात. मी 2-2, 3-3 तास संध्याकाळी त्यांच्याबरोबर बसून घालवलेत. का तर तुम्हाला बघा, कुठली गोट फार्मिंगमध्ये कुठली ना कुठली शेळी कुठल्याही कारणाने आजारी पडते, तुम्ही डायरेक्ट डॉक्टरकडे जाऊन उपचार औषधं करून कॉस्टिंगमध्ये जातं. ही लोक काय जात नाही, ही गावरान वनस्पतीवरनं करतात. मी त्याचाही नॉलेज घेतला की बाबा त्यांना काय सिम्पटम्स दिसले की ते काय शेळीला चालतात. तर त्या पद्धतीने मला त्यांच्याकडनं काय नॉलेज भेटलं, मी ती कॉस्ट माझ्या गोट्यावर तिथं कमी केली. परत तुम्ही पारंपरिक, आधुनिक तांत्रिक ह्या सगळ्यांचा मिलाप जोड करून मी हे केलेलं आहे. तुम्ही आता आपल्या धनगर समाज जे शेळी किंवा मेंढ्या पालन पिढ्यानपिढ्या करत आले, तो विषय निघाला, तर मला त्याच्याशी रिलेटेड असं तुम्हाला विचारायचं की बंदिस्त शेळी पालन जे असतं आपण करतो आणि पारंपरिक शेळी पालन जे आपले धनगर समाजातले बंधू करतात, ते त्याच्यामध्ये नेमका काय फरक आहे? का वेळ आली बंदिस्त शेळी पालन करण्याची? आता ही कॅटेगरी तुम्ही काढली तर ह्यात पण सांगतो, ह्यात 3 कॅटेगरी आहेत. एक बंदिस्त शेळी पालन, दुसरं अर्धबंदिस्त शेळी पालन आणि तिसरं फिरस्ती. फिरस्ती शेळी पालन ही जे धनगर लोक आपल्याला दिसतात किंवा कुठलाही असू द्या, जी असं रस्त्याच्या कडेने शेळ्या घेऊन फिरताना दिसतात, ही फिरस्ती शेळी पालनामध्ये म्हणतात. दुसरं अर्धबंदिस्त शेळी पालन म्हणजे काय, त्या माणसाने गोटा तयार केलाय पण ती दिवसभर शेळ्यांना बाहेर चरवतो आणि संध्याकाळी आणून गोट्यात एक टाइम त्यांना तिथं खायला घालतो. अर्धबंदिस्त. आणि बंदिस्त शेळी पालन जे मी करतोय, माझ्या शेळ्या पूर्णपणे गोट्यात राहतात, त्यांना बाहेरचा चारा मी आणून प्रोव्हाइड करतो, त्यांना चाऱ्यासाठी कुठं जायला लागत नाही. आता ह्या तिन्हीमध्ये काय लिमिटेशन्स आहेत, काय पॉझिटिव्हनेस आहे. जी फिरस्ती शेळी पालन आहे त्यात त्या माणसाचा खर्च खूप कमी होतो. म्हणजे ना त्याला खायला काय विकत घ्यायचंय, ना त्याला शेड मारायचंय, हे सगळ्यात मोठा खर्च आहे. ह्या 2 गोष्टी इलिमिनेट होतात. अर्धबंदिस्त शेळी पालनमध्ये काय होतं, त्याचा 50% खायचा खर्च वाचतो. म्हणजे समजा 100 रुपयाचं ती खायला देतोय तर 80 रुपयाचं बाहेरचं खातंय आणि 10-20 रुपयाचं ती घरी आणून ठेवते असं. आणि बंदिस्त शेळी पालनमध्ये काय की तुम्हाला 100% त्याला बाहेरचं खर्च म्हणजे बाहेरचं खाणं आणून प्रोव्हाइड करायला लागतं. पण या तिन्हीच्या ह्या थोड्याही झाल्या. आता दुसरी बाजू अजून जर बघितली तर जी धनगरांचं शेळी पालन आहे त्याच्यात इनब्रीडिंग खूप होतं.
इनब्रीडिंगचा अर्थ काय आहे, शेळीचं जी पिल्लू आहे ही 6व्या महिन्यात ज्यावेळेस असते, 6 महिन्याचं एक लहान पिल्लू असते त्यावेळेस ती हिटवर येतं आणि त्याचं ब्रीडिंग होऊ शकतं. म्हणजे लहान पिल्लू असताना जर ब्रीडिंग झालं तर त्याची उंची खुंटती, त्याची होणारी पिल्लं लहान होतात, त्याला वेट गेन येत नाही, हा जेनेटिक प्रॉब्लेम चालू होतो. म्हणजे ह्याला आपण इनब्रीडिंगचा प्रॉब्लेम म्हणतो. ही सगळ्यात जास्त तुम्हाला फिरस्ती शेळी पालनामध्ये बघायला भेटेल. का तर बोकड मोकळा असतं, जी शेळी हिटवर येईल तिथं ती ब्रीडिंग होऊन जाते. बरोबर आहे. आणि बंदिस्त शेळी पालनामध्ये तुम्हाला ही टोटली अवॉइड करता येतं. तर माझ्या फार्ममध्ये कंट्रोल करता येतं. तुमचा प्रोडक्ट तुम्ही मार्केटमध्ये त्यावेळेसच विकू शकता ज्यावेळेस त्याला ती रुबाब आहे, ती दिसण्यात आहे, ती वेट आहे. म्हणजे शेळीची जी एक चांगल्या पद्धतीची किंमत आहे आपल्याला त्याच गोष्टीवर भेटते, ती आपल्याला बंदिस्तमध्ये कंट्रोल करता येते. मग तिथं जी बोकड आहे ती टोटली सेपरेट कप्प्यात ठेवला जातो. आता याचा दुसरा फायदा किंवा तोटा काय आहे? फायदा म्हणला तर असा आहे की त्या बोकडामध्ये जी ॲग्रेसिव्हनेस आहे ती कायमस्वरूपी टिकून राहतं. त्याच्यामुळे ती ब्रीडिंगसाठी जी बोकड आहे ती परफेक्ट मानला जातो ब्रीडिंगसाठी. बरोबर. तीच उलटी बाजू जर तुम्ही फिरस्तीमध्ये बघितलं, ती कंटिन्यू शेळ्यांच्या कळपात असल्यामुळे त्याच्यातला ती ॲग्रेसिव्हनेस संपून जातो, एनर्जी ते ब्रीडिंग करणार पण त्याचं ती रिझल्ट भेटत नाही. त्याचे जेनेटिक एवढे स्ट्रॉंग नसणार. त्या लोकांचा एक खर्च वाचतो तर दुसरे असे खर्च आहेत की ज्यातनं इन्कम जनरेट होणार आहे तो कुठेतरी मार खाल्ला जातो. बरोबर. म्हणजे दोन्ही तिन्ही म्हणजे आता कसं असते, प्रत्येक जण शेळी पालन जर करणार आहे तर त्याच्याकडे 100% इन्व्हेस्टमेंट करायला पैसे आहेत असा भाग नसतो. बरोबर. मग त्यांनी सुरुवातीला पहिल्या ह्याच्यात जातो, नंतर जसा इन्कम जनरेट होईल ती दुसऱ्या टप्प्यात येतो, नंतर तिसऱ्या टप्प्यात येतो. काही लोक आहेत ज्यांच्याकडे पैसे असतात मग ती डायरेक्ट पहिल्या बंदिस्त शेळी पालनाकडे जातात. एक मेकॅनिकल इंजिनियर ते शेळी पालनमधला उद्योजक हा वेगळा प्रवास आहे. फार कमी लोक करतात. अर्थात यासाठी खूप विरोध झाला असेल किंवा रिजेक्शन्स आले असतील की फॅमिलीनी पण नकार दिला असेल, अरे तुम्ही इंजिनियर आहे, आई वडील असतील, भाऊ असतील, मित्र असतील, विरोध तर झालाच असेल. तर काय होता नेमका तो विरोध? तुम्हाला कुठल्या त्रासातून जावं लागलं? नाही, बिझनेस कुठलाही करा विरोध होतो, पण त्यातली त्यात असा बिझनेस जी पारंपरिक आहे आणि त्याच्याशी आपलं एज्युकेशनचा काय कन्सेप्ट नाही आहे, अशा पद्धतीच्या बिझनेसला मला सगळ्यात पहिला घरनंच विरोध होता. स्टील आज 7 वर्ष आहे मी, अजून आहे. अच्छा. म्हणजे जर आपण असं म्हणलं आपल्या घरात 15 माणसं आहेत, 15 मधनं 10 जण विरोधात होती, पण आज 7 वर्षाच्या प्रवासामध्ये फक्त आपण असं म्हणू शकतो की 70% लोकांना मी खोटं ठरवलेलं आहे. म्हणजे उलट केलेलं आहे. म्हणजे तुमच्या शिक्षणाचा आणि तुमच्या बिझनेसच्या कन्सेप्टचा, तुमचा त्याच्याप्रती असणाऱ्या म्हणजे जी आवड म्हणू किंवा पॅशन म्हणू, तो पूर्ण वेगळा आहे. मी आजही जॉब करतो, सुट्टी असली की रात्री 10 वाजता गावी जातो, 1 वाजता पोहोचतो, 5 वाजता 5 वाजता मी स्वतः साफसफाई करतो. एकच दिवस देऊ शकतो समजा आजच्या ह्याच्यात, तरी मी ते माझा पूर्ण 100% देतो, रात्री परत निघतो 10-11 वाजेपर्यंत. म्हणजे ती दुसऱ्या दिवशी कंपनीत जायचं म्हटलं तर थोडं ही होतं, पण त्या टायमिंगला मी 1 वाजता पोहोचून पण ती जी पॅशन आहे ती होतं. आणि प्रत्येक बिझनेसला थोडाफार विरोध राहणारच आहे आणि घरच्यांकडनं येणं ही स्वाभाविक आहे. त्याच्यामुळं असं नाही आहे की कुठलाही बिझनेस चुकीचा आहे आपण ठरवतोय. हां, कन्व्हिन्सिंग पॉवर तुमच्यात पाहिजे. त्या बिझनेसला तुम्ही 1 वर्ष 2 वर्ष सातत्य ठेवलं की तिसऱ्या वर्षी ते ऑटोमॅटिक रन होणार आहे, पण त्या 2 वर्षात तुमची पण तेवढी कॅपेबिलिटी किंवा तुमची विल पॉवर तेवढी पाहिजे, तुमची इच्छाशक्ती असेल पाहिजे. मी नेहमी म्हणत असतो की तुमची जर इच्छाशक्ती असेल तर सर्व संकट पार करता येतात. बरोबर. तुमच्या मनात फक्त पाहिजे की मला अमुक एक व्यवसाय सुरू करायचा आहे आणि तो नुसता सुरू करायचा म्हणून चालणार नाही ना, तर त्यासाठी तुम्हाला मेहनत घेतली पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, त्याच्या मागे धावलं पाहिजे, तरच ते सक्सेस होईल. विरोध हा प्रत्येक उद्योजकाला घरातून राहतो. त्याला तुम्ही पण अपवाद नाही. जरी शेतीचं बॅकग्राऊंड असलं तरी तो विरोध आहेच. तर आता असाच विरोध सगळ्यांना असतो. आज आपले बरेच आपल्या चॅनेलवरती तरुण प्रेक्षक आहेत ज्यांचं शेतीचं बॅकग्राऊंड आहे किंवा त्यांना या व्यवसायाशी रिलेटेड प्रशिक्षण घ्यायचं आहे, बरंच काय काय करायचं आहे. तर साधारणतः त्यांना सुरू करायचं असेल तर किती खर्च येतो आकडेवारीत? जर आज 2025 आपण कन्सिडर केला, आजच्या तारखेला जर कोण नवीन उद्योजक तयार व्हायच्या ह्याच्यात असेल तर त्याला साधारणपणे भांडवल 1 ते 2 लाख रुपये असणं गरजेचं आहे. शेळीपालन उद्योग म्हणजे माझं असं म्हणणं आहे की तुम्ही डेकोरेटिव्ह काय करू नका. तुमचा बिझनेस शेळीपालन आहे, तुमची इन्व्हेस्टमेंट शेळीवर व्हायला पाहिजे, ना की तुमच्या शेडवर व्हायला पाहिजे. मी 2 वर्ष 30x20चं फक्त कंपाऊंड मारून माझ्या 25-30 ओपन कंपाऊंड, त्याला निवाराही नव्हतं, फक्त पावसाळ्यात मी त्याला ताडपत्री मारायचो पाऊस येऊ नये, इतर 12 महिने ते ओपन असायचं. मी जोपर्यंत कॉन्फिडंट झालो नाही की मी माझ्या गोट फार्मिंग मधनं 1,00,000 2 लाख वर्षाकाठी कमवतोय, त्याच्यानंतरच मी तीही केलं. आणि
माझ्या टायमिंगमध्ये एक प्लस पॉईंट असं म्हणता येईल की लॉकडाऊनचा होता. लॉकडाऊनमध्ये जी आपण ही म्हणतो सिव्हिल कन्स्ट्रक्शन लाईनमधले लोकांची जी शेड असतात बाहेरचे, त्या टायमिंगला स्क्रॅप निम्म्यातनं विकला गेला होता. त्यावेळेला तर मी ती विकत घेऊन माझे शेड बांधलेत. माझ्या गोट्यावर आज जर कोणी आलं तरी बघताल की तुम्ही सेकंड हँड पत्रा आहे, त्याला बोळं पडलेली आहेत. म्हणजे फक्त निवारा आला शेळ्यांना तेवढाच पाहिजे. तुम्ही बाकी त्यांना त्यांच्या खाण्यावर, त्यांच्यावर जी इन्व्हेस्टमेंट आरोग्यावरती आरोग्यावर त्याच्यावरती रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटवरती काम ती करा. इन्व्हेस्टमेंटवर काम थोडक्यात करायचं. शेळ्यांना शेळ्यासारखं राहू द्या. हा, तुम्ही त्यांना तुम्ही म्हणजे काय त्याला एसी पंखा लावायची गरज नाही. ते नाही. नॅचरल एवढे काटक आहेत. हा फक्त तुम्ही त्यांना टायमिंगला खायला द्या. शेळ्यांचा नेचरच आहे ना हा. निसर्गात राहण्याचा. आपण बरोबर. त्यांना बंदिस्त केलं तरी त्यांचा जो हा, स्थायी भाव आहे तो तर काय कुठे जाणार बरोबर नाही. बरोबर. मग थोडक्यात फोकस तिथं करायचं असेल तर कमी बजेटमध्ये पण हा, काम होऊ शकतं. अगदी करू ना. शकतो आपण. आणि आता बजेटवरून लक्षात आलं, शेळी पालन सुरू करायचं असेल एखाद्याला तर हे ठीक आहे, 1,00,000-1,50,000 बजेट आहे. पण त्याला स्केल करायचं असेल तर गव्हर्नमेंटचा काय इनिशिएटिव्ह आणि बँका कशा साथ देतात? बरोबर. गव्हर्नमेंट पण ह्याच्यात खूप म्हणजे ह्याच्यात आहेत की लोक त्यांच्याकडे पोचाय पाहिजे. ओके. प्रत्येक बँकला एक टार्गेट असतो की तुम्हाला कृषी क्षेत्रात त्यातली त्यात गोट फार्मिंग म्हणजे म्हैसपालन, कुक्कुटपालन, गाई पालन दुग्ध ह्याच्यावर तुम्हाला एक व्यवसाय. ठराविक अमाऊंट सँक्शन केलेली असते. पण त्याच्यासाठी पण ड्रॉबॅक असे आहेत की काही लोकांचे तुम्ही ऐकलंय असाल तुमच्या भागात की आम्ही ह्याचं प्रकरण केलं, लोन भरलं नाही. मग ज्यावेळेस एखादा जेन्युइन पर्सन पण बँकेला अप्रोच करतो का नाही, त्यावेळेस त्याला त्या फेजेसमधनं जायला जावं लागतं. लागतं. पहिला प्रश्न बँकवाला म्हणतो की तू तू भरणार भरणार का नाही, कारण त्याच्या नोकरीचा प्रश्न. 31 मार्च सगळ्यांना माहिती, मार्च हो. महिन्यात रिकव्हरी असते. जसा आपल्याला असतो तसंच बँकवाल्यांना असतो की तुम्ही एवढं लोन सँक्शन केलं होतं तर तुम्ही आम्हाला रिकव्हरी करून द्या, ह्या लोकांनी हप्ते भरले नाहीत. आता ह्याच्यात सगळ्यात मोठी गंमत बघा अशी आहे, इतर कुठल्याही कॅटेगरीत तुम्ही लोन करा, तुम्हाला हप्ता महिन्याला आहे, ह्याला डायरेक्ट वर्षाला हप्ता आहे. शेती व्यवसायाला, शेती व्यवसायाला नाही, गोट फार्मिंगला. कारण अच्छा. गोट फार्मिंग काय डेली काय म्हणतात त्याला, आपण वस्तू विकून पैसे कमवणार आहे असं नाही. नाही. तुम्ही एकदा गोट फार्मिंगचं लोन केलं की त्याचं पिल्लांची कालावधी 6 महिन्याची आहे तयार होऊन विकायची, तर 6 महिन्यानंतरच तुमचा इन्कम जनरेट होणार आहे. तर इनिशियली पहिल्या वर्षी तुम्हाला असं दिलेलं आहे की वर्षात तुमचं जी काय समजा महिन्याचं लोन आहे ते डायरेक्ट वर्षात कन्सिडर करून वर्षाचं लोन भरायचं. तर त्या पद्धतीत होतंय, लोक करतात. परत गव्हर्नमेंटच्या याच्यात सगळ्यात मोठी स्कीम आहे NLM करून. NLM तर नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन. अच्छा. तर त्या स्कीम मध्ये कसं आहे, कमीत कमी 100 शेळ्यांचं लोन 20 लाख. बर. कमीत कमी प्रोजेक्ट 100 शेळ्यांचा पाहिजे. हो. मग त्या 100 शेळ्यांना लागणारी जागा तेवढी तुमची स्वतःची पाहिजे. गव्हर्नमेंटचे जे काही डॉक्युमेंटेशन आहे त्यात तुम्ही फुलफिल पाहिजे, तुम्हाला लोन 100% भेटणार. आणि सगळ्यात मोठी गंमत, 20 लाखाला तुम्हाला 50% सबसिडी आहे. क्या बात आहे. 20 लाख रुपये शेळी पालनासाठी 20 लाख रुपये लोन घेतल्यावर 50% सबसिडी. किती प्रेक्षकांना माहिती आहे मला हे माहित नाही. आज खरंच महत्वाची माहिती दिली तुम्ही. त्यात पण टप्पे आहेत त्यांचे की इनिशियली तुमची इन्व्हेस्टमेंट 10% पाहिजे. म्हणजे 20 लाखाचं प्रोजेक्ट 2 लाख रुपये तुमची इन्व्हेस्टमेंट पाहिजे. मग ते कशी करायची, काय टप्पे आहेत, ते क्लॉज आहेत त्याचे. त्या क्लॉज मध्ये तुम्हाला जायला लागलं. असं नाही की 20 लाखाचं लोन आहे म्हणजे तुम्हाला सगळे डॉक्युमेंटरी झाले की तुम्हाला लगेच बँक 20 लाख देणार नाही. असणारच. 6 महिन्यात ती येऊन बघणार तुम्ही गोटा बांधलाय का, शेळ्या आणल्यात का. परत 1 वर्षांनी एक व्हिजिट असणार की बाबा चालू आहे का. मग त्याच्यानंतर तोपर्यंत तुम्हाला 10 लाख रुपये आलेले असतील किंवा येऊन 12 लाख तुमच्या त्या पद्धतीच्या बँकवाल्याच्या रिपोर्टवरनं फंडिंग आहे ती रिलीज झालेली असते. आणि 1 वर्षानंतर किंवा 1.5 वर्षानंतर तुम्हाला 20 लाख रिलीज झालेले असतात आणि तुम्हाला फक्त 10 लाख फेडायचे असतात. क्या बात आहे. आणि त्यात पण जर जेन्युइन कॅन्डिडेट असेल तर हे 10 लाख आहे का नाही, लई झाले 2-2.5 वर्षात 2 ते 3 वर्षात जर कंटिन्यू करणार असेल तर फिटतात. तिथनं पुढं तुम्ही टोटल प्रॉफिटमध्ये. फक्त ती मेंटॅलिटी पाहिजे माणसाची की आपल्याला ही करायचंय. काय तुम्ही जर चांगलं केलं तर तुमच्या मागच्या लोन करणारे जी लोक आहेत त्यांना पॉझिटिव्ह फीडबॅक तुम्हाला लोन मिळू शकतं. पहिल्याच माणसाचा जर खडा बँकला लागला तर मागचा किती जेन्युइन पर्सन असू दे त्याला खूप त्रासात जायला लागतं. जर तुम्ही व्यवस्थित केलं तर 100 शेळ्याच्या 200 वगैरे असे वाढू आहेत. आणि महाराष्ट्रात प्लांट आहे 200, 300, 500 शेळ्यांचे. 100 प्लांट कुठं आहे जर माझा एक मित्राचं सांगतो तुम्हाला मी, सातार मधला आहे, कोडोली गाव आहे, सातारा कोडोली गाव, राम जाधव, महाराष्ट्रीयन गोट फार्म. त्या काय नाव आहे? महाराष्ट्रीयन गोट फार्म. टोटल उस्मानाबादी शेळीवर आहे. ओके. किती शेळ्या आहेत तिथे? 100 शेळ्या आहेत त्यांच्या गोट फार्म. 100 प्लस आहेत, पण नॉर्मल 100 शेळ्या तर तुम्हाला बघायला भेटतील. त्याला गव्हर्नमेंटच्या बऱ्याचशा संस्था रजिस्टर आहेत. आपली फलटणची तुम्ही ऐकलं असेल निमकर गोट फार्म, जी बोर जातीसाठी म्हणजे फेमस आहे. आता किंवा अण्णासाहेब पाटील तुम्ही प्रकरण असतात किंवा काय म्हणतात असे बरेचसे प्रकरण आहेत. बचत गट असते. तर त्या ह्याच्यात कशा असते की 10 शेळ्यांचा ग्रुप गव्हर्नमेंट तुम्हाला फंडिंग करते की तुम्ही 10 शेळ्यांचा ग्रुप घ्या आणि आम्हाला प्रॉपर इन्कम जनरेट करून आम्हाला नील करा, तिथनं पुढे तुमचा इन्कम चालू. बरोबर.
तर अशा 10 शेळ्या जी असतात ती कुठल्याही गोट फार्मवरून घेऊन दिल्या जात नाहीत. गव्हर्नमेंट पण काय फार्म्सला रजिस्टर करतात की हां बाबा ह्यांच्याकडं त्या कॅटेगरीमधल्या शेळ्या त्या पद्धतीची निगा आहे. काय प्रॉब्लेम आला तर ती माणूस त्यांना त्या पद्धतीने कन्सल्ट करू शकतो. आलं असे लक्षात. काही गोट फार्म्स आहेत. त्यातनं आमचे एक मित्र आहेत, त्यांचा गोट फार्म आहे सातारमधला. म्हणजे अशा पण फॅसिलिटी गव्हर्नमेंटने दिलेल्या आहेत. फक्त कॅन्डिडेट आपली जेन्युइन इच्छा पाहिजे. आपली इच्छा हां. पाहिजे, आपल्याला करायचंय आणि मेहनत घ्यावी बरोबर. लागेल. आयतं तर काय मिळणार. आहे तर काय भेटत नाही. आता हे झालं, पण तुम्ही काय मदत करता का, किंवा तुम्ही अशी कन्सल्टिंग सर्व्हिसेस देता की जर आपल्यापैकी कोणाला एक घ्यायचं असेल, मेहनत करण्याची तयारी आहे, समजा घरून भांडवलाची पण तयारी आहे, पॅशन नाही, त्या आहे. कन्सेप्टमध्ये पण मी काम केलेलं आहे. आता समजा उदाहरणार्थ तुम्हाला गोट फार्म करायचा आहे. हम्म. मी 10 शेळ्या तर नाही देऊ शकत. मी तुम्हाला 5 शेळ्या देतो. 5 शेळ्या तुम्ही सांभाळा, त्याची 5 पिल्लं झाली की मला द्या. माझा विषय अच्छा, तिथं एक काय म्हणतो आपण की हा मार्केटिंग बाबा पार्टनर टाईप तुम्ही काम माझा करता. बंधू पण बाबा पुढे यायला पाहिजे, त्याच्याकडे इन्कम नाही. निदान तुम्हाला मी दिल्यानंतर तुम्ही मला ती रिटर्न द्यायची भावना पण पाहिजे आणि तुम्ही त्या वर्षभरात काय म्हणतात ती मेहनत हां, पण ती घेतली मेहनत पाहिजे. पण घेतली पाहिजे. मग काय होतं, जर मला असा पॉझिटिव्ह फीडबॅक समोरून येत असेल तर मी अशा बऱ्याचशा मित्रांचे माझे केलेले पण आहेत. म्हणजे 5 शेळ्या तुम्ही अशाच देता. हा, फ्रीमध्ये देतो. आणि ओके, त्या तू सांभाळ, हा तू सांभाळ, पहिले 5 पिल्ल मला दे, मला दे मोठे रिटर्न. झाल्यावर हा, मोठे म्हणजे पिल्लं जन्मल्यानंतर एक साधारणपणे 3 महिन्याची पिल्लं झाली की हा मला पेज. त्यातनं मी ठरवणार मला 5 पिल्लं कुठली घ्यायची. हा, तिला जर 8 झाली 10 हा, झाली हा, 5 शेळ्यांना, 5 तुम्ही मला पाहिजे, बाकी तुझ्या तुझी तू घे. शेळ्या तिकडेच राहणार. शेळ्या तिकडेच राहणार, आपल्याला काय नको. मी काय केलंय फक्त की 6 महिने इन्व्हेस्टमेंट केली. कदाचित मी 5च्या ऐवजी 6 मागू म्हणजे शकतो. तुम्ही पण त्या 5 सांभाळणार होता, हा, त्या तो तो सांभाळणार आहे. सांभाळतोय. त्या 5 शेळ्यांपासून तुम्हाला जे पिल्ल येणार होती हा. ती तुम्ही डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट न करता ते करतोय. त्यांनी घेतले, एवढा हा फरक हा, आहे. त्यालाही नॉलेज भेटतंय, त्यालाही बाबा मग त्यात कॉन्फिडन्स तुम्ही येतोय. त्यांना ट्रेनिंग देताय का? हा, ते बाय त्या कशा सांभाळायच्या? सांभाळायच्या, तुला काय करायचंय, काय खायला द्यायचे. माझ्या इथं ह्या 5 शेळ्या मी सांभाळलेले, मी त्यांचं रुटीन ही ठेवलंय. पॉसिबल झालं तर तुला ही ठेव, नाही तर निदान ऍटलिस्ट तू तुझ्या बजेट अनुसार ही तरी ठेव. म्हणजे ही कन्सल्टिंग करतो म्हणजे मी. तुम्ही नुसत्या शेळ्या देऊन नाही थांबत आहे, तर त्याच्यापासून चांगला पिल्लं मिळावी, बरोबर. पौष्टिक किंवा दष्टपुष्ट हा, म्हणतो म्हणजे आपण. असं नाही की 5च. एक उदाहरण दिलं, त्याची कॅपॅबिलिटी 2 शेळ्यांची असली तर आपण दोन्ही पण हा, सोय. बाबा नाही फक्त मला माहित नाही, मला एकच द्या अगोदर. असे पण आहेत. मी माझ्या ह्या 7 वर्षाच्या करिअरमध्ये 4 ते 5 गोट फार्म सेट केलेले आहेत. त्यामुळे कन्सल्टिंग तुम्ही कन्सल्टिंग करताय म्हणून तुम्हाला एक प्रश्न विचारायचा एकदम वेगळा. आज प्रत्येक जण 9 to 5 मध्ये अडकलाय. नोकरी करणं वाईट नाही, बरोबर. पण बरीच लोक इच्छेविरुद्ध नोकरी करतात. नोकरी करायची नसते, पण उदरनिर्वाहाचं साधन नसतो. दुर्दैवाने आपली शिक्षण व्यवस्था अशी आहे की फक्त नोकर बनण्याचं शिक्षण देते, आणि त्या ट्रॅपमध्ये आपण सगळेच सगळेच अडकलेलो अडकलेलो आहे. फार कमी लोक असतात तुमच्यासारखी की जी वेगळा प्रयत्न करतात, वेगळं काहीतरी शिकतात आणि नोकरी आणि व्यवसाय दोन्ही सांभाळतात. तर ज्यांना नोकरी करत हे करायचंय, त्यांना हे सुरू करताना तुम्ही पेड कन्सल्टिंग देत असाल, त्यांना काय हवंय नाही, पण वेळेचं मॅनेजमेंट, कारण की आता 80% लोक गाव सोडून शहराकडे यायला लागलेत. बरोबर. आणि शेळी पालन शहरात करणं तर इम्पॉसिबल आहे, किंवा अगदी पुण्यापासून जवळचं गाव आहे, असेल. शहरात पण पॉसिबल आहे. आता हा शहरात पॉसिबल आहे, ही चांगली गोष्ट मी आहे, डेव्हलप केलेत. पण मग ते चालेल. तुम्ही वेळ देणं असेल, तिथला खर्च असेल, तिथल्या जागेचं भाडं असेल, बरोबर. चारा उपलब्ध करणं आता असेल. तुम्हाला ह्याच्यावर मी थोडं थांबवतो, एक उदाहरण देतो. माझा एक मित्र आहे, त्यांनी त्याचं घर आहे, टेरिस आहे. ओके, टेरिसवरच गोट फार्मिंग केली. पुण्यामध्येच आहे. म्हणजे मी डेव्हलप करतोय पुण्यामध्ये आता. मी त्याला डेव्हलप करतोय. डेव्हलपमेंट झाल्यानंतर मी आवर्जून तुम्हाला एकदा तिथं व्हिडिओला बोलवेल. पुण्यामध्ये हा. टेरिसवर शेळी टेरिसवर पालन केलेलं आहे. होतंय. आणि असं नाही की बघा, गोट फार्मिंग मध्ये प्रकार आहेत. बोकड पालन पण एक प्रकार येतो. नुसते बोकड हा, पालन. आता माझ्याकडं थोडा गावाचा सपोर्ट आहे, माझ्या फॅमिलीचा थोडा सपोर्ट आहे. मी जॉब करत करत तिथं मी पूर्णपणे मार्केटिंगचं बघतो तिथलं. पण तिथं जी काय म्हणतात मॅनेजमेंट आहे, ते माझ्या घरचे आई वडीलच बघतात. आज माझ्या गोट फार्ममध्ये 40 ते 50 शेळ्या आहेत. त्याच्यासाठी आम्ही एकही म्हणजे कामगार ठेवलेलं नाहीये. म्हणजे मॅनेजमेंट इथपर्यंत करून ठेवलंय की आपल्या घरच्यांनाही त्रास व्हायला नाही पाहिजे. खायचं जागेवर आहे. सगळं आपण त्या पद्धतीने केलंय की माणसाने फक्त खायचंय आणि एक रेग्युलर रोज झाडलोट करणे आणि एक व्हिज्युअलायझेशन की बाबा आपल्याला कळते की कुठल्या शेळीला काय त्रास आहे किंवा काही, एक व्हिज्युअलायझेशन फक्त ह्या पद्धतीने आपण सेट केलेले आहेत. ती काही एका दिवसात सेट झालं नाही, त्याला 7 वर्ष गेलेत माझे. आता दुसरा गोष्ट, माझे असे बरेचसे मित्र आहेत की आज पहिले मला ते डॉमिनेट करत होते, आज ते माझ्याकडे आवर्जून येतात की काहीतरी मला सांग कसं करता येईल. मी असे 2 मित्र डेव्हलप केलेले, प्रत्येक व्यवसायाची अशी डेव्हलप केलेली आहेत. ठीक आहे, तुला शेळ्या सांभाळणं जमणार नाही, कारण शेळी सांभाळायची म्हणलं की त्याचा अभ्यास, त्याची डिलिव्हरी, ते सगळं आलं.
मी दुसरा पर्याय दिला, बोकड. बोकड बोकडाला काय समोर आणून वाढव, फक्त खायला चारा घालायचंय, घालायचं, वाढवायचंय आणि विकायचंय. पर्टिक्युलर टायमिंग मध्ये विकायचंय. क्या बात. तर एक जनरली माझ्या मित्राला कन्सेप्ट दिला, त्याला आवडला. ती म्हणलं माझ्याकडे फंडिंग आहे, मी करतो, फक्त वेळोवेळी मला गायडन्स कर. तर मी त्याला सांगितलं टेरिसवर एक शेड बांध, स्टेजचं, जमिनीपासून 3 फूट 4 फूट उंचीचं बरं. शेड बांधलं. मार्केटमध्ये आज पॅलेट आहेत, पॅलेटवर असं त्यांनी फॅब्रिकेशनचं शेड बांधून त्यात 10 बोकडं ठेवलेली आहेत. 4 महिन्याची बोकडं Superb. आणली, 10 बोकडं ठेवली, त्याला ही केलं, खायचं प्यायचं सगळं जागेवर. आता काय आपल्याला इथं रानात आणता येत नाही, त्यांनी 6 महिने 8 महिने पुरल एवढं त्यांनी खाद्य आणून ठेवलं, मुरघास किंवा कमी पडलं तरी कुठनं आणायचं त्याला मी सोर्सेस दिलेले आहेत. आणि रोजच्या रोज हा. त्यांना खायला घालायचं. ती म्हणला मी एक औषध. सायकल करून बघणार, मला जर विक्री जमली तर मग मी कंटिन्यू करणार, अदरवाईज फॅब्रिकेशन आहे, स्क्रॅप मध्ये जाऊ शकतं. बरोबर. हा, आला तुम्ही सायकलचा विषय काढला म्हणून एक विषय तुमच्या बाबतीतला, तुम्ही धेनू ॲप हा हे आय थिंक डेव्हलप केलेलं आहे. हा नाही, म्हणजे धेनू ॲप ही ऑलरेडी गव्हर्नमेंटचं ॲप आहे. ओके. त्याच्यात मी म्हणजे त्याच्यात असं आहे की मार्केटला तुम्हाला फिरायला लागत नाही, जनरली ओपन मार्केट केलंय त्यांनी. तुमच्या मार्केट प्लेस मार्केट प्लेस बनवले. बनवले, तुमच्या प्रोडक्टचं तुम्ही तिथं ऍड करा, तुम्हाला कस्टमर तुमच्या आजूबाजूच्या 40 किलोमीटरमध्ये भेटतील. ही मार्केटिंगचा प्रकार झाला. दुसरा एक म्हणजे मी IT असताना माझा एक मित्र मला नाशिकचा भेटला होता, ती गोट फार्मिंग मधला ऍप बनवत होता. मी त्याचा ऍप आज पण वापरतोय. काय नाव आहे त्या? मधू गोट फार्म करून ऍप आहे. अच्छा. सुरुवातीला 2 वर्ष फ्री होतं मला, नंतर त्यांनी पेड केलं, पण मी अजून पेड मध्ये गेलो नाही, कारण मला फ्री कन्सेप्ट मध्ये पण जेवढ्या सर्व्हिस त्यांच्या भेटतात ते सफिशियंट आहे. त्या ऍपची खासियत अशी आहे की मी आज इथं बसलोय, माझ्या सगळ्या शेळ्यांना मी टॅगिंग केले. टॅगिंग म्हणजे काय की माझ्या गोट्यावर समजा 50 शेळ्या, जिओ टॅगिंग टाइप. हा, त्यांच्या कानावर मी नंबरिंग केली, त्याला टॅगिंग म्हणतो. 1 2 3 4 50 पर्यंत. आता समजा कुठलाही कस्टमर, मी पुण्यात आहे, कुठलाही कस्टमर आला, त्याला 34 नंबरची शेळी पसंत पडली, तर माझ्या घरच्यांना सांगितलंय स्ट्रिक्टली की तुम्ही रेट सांगायचं नाही, त्याच्याशी मी बोलणं. मग आता तुमच्याकडे तुमच्या प्रोडक्टला जर काय म्हणतात एक मार्केटिंग करायची स्किल असेल, तुम्ही जर त्याच्यातल्या 100% गोष्टी सांगितल्या तर समोरचा तुम्हाला काय निगोशिएट करतोय. बरोबर आहे. मग त्यात प्रोडक्टचे प्रकार फीचर्स काय? व्यवस्थित तर मी आता सांगितलेले सांगताना काय सांगतो, तो तिथं मी इथं आहे. हा, मी म्हणलं त्याला 34 नंबरची शेळी, त्या ॲपमध्ये त्याचा बर्थ ऑफ डेट आहे, त्यांनी किती पिल्लं जन्माला दिल्या तारखेपासून, ती दररोजचं किती खाती, किती कॉस्टिंग आहे त्याला, त्या पद्धतीने. मग मी त्या ॲपमध्ये चेक करतो, मी सांगतो हां ह्या शेळीचं वजन आजचं 26 किलो, मोज 27-28 किलो किंवा 1 किलो कमी, पण एक टेंटेटिव्ह आहे माझ्याकडे त्या ॲपमधनं. त्या शेळीने मला एक अंदाज असतो, त्या शेळीच्या कॉस्टिंगवरून माझ्या गोट्यावर आणल्यापासून आतापर्यंत तिने 7,000चा माझा खर्च झाला आहे. मी 12,000-15,000 किंमत सांगतो, कुठंतरी 10,000 डील क्लोज होती, तरी मी 3,000 प्लसमध्ये. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, तुम्ही सगळं करा पण तुमच्याकडे अकाउंटिंग पाहिजे, आणि त्यासाठी हे ॲप महत्वाचं आहे. शेळी पालन ॲप. मग मी डेली आता तुम्ही बघितलं असेल का नाही माहित नाही, मी ज्यावेळेस आलतो मोबाईलवर काही एंट्र्या करत होतो, मी त्या एंट्र्या काय करत होतो, माझ्या गोट फार्मवरच्या शेळ्यांनी आज काय काय खाल्लंय ती एंट्री केली का नाही. म्हणजे ते त्या सॉफ्टवेअरमध्ये असं सेट केलंय की तुम्ही दिवसभरात त्यांना किती खायला घातलं का नाही, ती एक शेळी 4 ते 5 किलो खाती, कदाचित माझ्याकडनं टाकण्यातनं जास्त गेलं तरी 6 किलो होईल, पण मला एक कॉस्टिंग राहते ना की बाबा ऍटलीस्ट 5 किलो खाल्लंय त्यांनी दिवसभरात, 25 रुपयाचं खाणं केलेलं आहे. मग त्या पद्धतीने ती चालतं. घरामध्ये आपण मटण आणतो, हो, आणि खास करून पुण्यासारख्या ठिकाणी, आता समजा आम्ही पश्चिम महाराष्ट्रातले आहे तर तिथं फक्त बोकड आय मीन मटण मिळतं, तिथे असा काही प्रकार नसतो. पण पुण्यामध्ये आजकाल बोलायचे मटण किंवा असा प्रकार, काय नेमका प्रकार आहे आणि लोकांना काय त्यातली गंमत सांगतो मी तुम्हाला. आता मी पुण्यात 4-5 वर्ष झालं राहतोय, माझा गोट फार्म आहे त्यामुळे मला माहिती मटण काय असतं. मी कितीतरी माझ्या मित्रांबरोबर गेलोय, जिथं बोलायचं मटण भेटतं ती बोकडाचं मटण आहे म्हणून खाऊन येतात आणि सांगतात की अरे ही असं आहे तसं आहे. म्हणजे लोकांना अजून ही पण कन्सेप्ट माहीत नाही की बोलायचं मटण काय असतं, बोकडाचं मटण काय असतं. बोकड म्हणजे जी शेळी असते का नाही, शेळीचा जी मेल आहे त्याला बोकड म्हणतो, त्याचं मटण म्हणजे आपण जनरली मटण म्हणलं जातं. बरोबर आहे. आणि बोलायचं मटण म्हणजे जी मेंढी असते त्याला, हा मेंढा म्हणजे त्याचा जी नर आहे त्याचं मटण म्हणजे बोलायचं मटण असते. तर ही आपला पुण्याचं उदाहरण सांगतो, भोर पट्टा जी आहे, भोर आंबेगाव, ही सगळा ही बोला एरिया आहे. तर इथं जे तेवढे हॉटेल्स भेटतील तुम्हाला ते सगळे बोलायचे, त्यांनी बोर्ड लावलेले असतात पण माणूस बघत नाही, समजत नाही. पण फरक काय? पण फरक काय नाही, असं खाण्याचा काही फरक नाही, फक्त काय आहे बोलायचं मटण स्पेशली लावायचं कारण काय, बोलाई देवी आहे, त्या देवीला बोकडाचं मटण चालत नाही, किंवा लोकांचं म्हणणं असं आहे की काही लोकांना आम्ही त्या देवीला मानतो आणि आम्ही बोकडाचं खाणार नाही, बोलायचं खाणार. आणि कदाचित काही लोकांना असे अनुभव आलेले की बोकडाचं खाल्ल्यानंतर त्यांना अंगाला खाज येते, आजारी होणं, स्किन डिसीज होते. त्यामुळे काही नाहीये, नाही आहे काही लोकांबद्दल, पण 100% सगळ्यांबरोबरच होईल असं नाही. कदाचित त्यांच्या ह्याच्यात काय अजून दुसरे प्रॉब्लेम असू शकतात, त्याच्यात आपण शिरल्यावर कळेल. पण शेवटी काय ट्रेंड पडला त्याच्यामुळे ती हॉटेल, बोकड, मटण हा सगळा विषय चाललाय. शेळी पालन एक उद्योजकता म्हणून आहे.
गव्हर्नमेंटनी म्हणजे हा याला राजाश्रय आहे. बरोबर. सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं बरोबर. तर या व्यवसायाला राजाश्रय आहे, जिथे शेतकरी राजा जगतो. देशभरात हजारो लाखो शेतकरी किंवा नॉन फार्मर सुद्धा शेळीपालनचा व्यवसाय करतात. बरोबर. आणि दुसरीकडे एक नवीन ट्रेंड आलाय, व्हेजिटेरियन व्हा. आता कुणी नॉनव्हेज खावं कुणी नाही खावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्याचा प्रश्न आहे. पण एक सत्य काय आहे की ही किती मोठी इंडस्ट्री आहे आणि किती लोकांचा रोजगार ह्याच्यावरती चालतो. आणि लोक एकीकडे म्हणतात की नॉनव्हेज खाणं बंद करा. हा जो गौड बंगाल आहे, हा. हे जे सो कॉल्ड प्रोपोगंडा चाललाय, बरोबर. त्याच्याबद्दल तुमचं मत काय आहे? त्याच्याबद्दल माझं सिंपल मत आहे, किंवा जी कोण लोक ही सांगतात की पूर्ण व्हेजिटेरियन, अगदी बरोबर आहे. त्यांना व्हेजिटेरियन आवडते त्यांनी खावं. हा, ज्याला आवडते त्यांनी खावं. समोरच्याला नॉनव्हेज खायचं त्यांना खाऊ द्या. तुम्ही काय ज्ञान कारण देऊ नाही. नका आम्ही हा, व्हेज खायचं का आम्ही नॉनव्हेज नॉनव्हेज खायचं. खायचं. आता एक छोटं उदाहरण बघितलं तर जनरली बघा, गोट फार्मिंगचे मोठे मोठे जे शेड्स आहेत किंवा ज्या कंपन्या आहेत किंवा त्या फार्मशी रिलेटेड लागणारे इक्विपमेंट आहेत, त्यांचीच लोक बनवून त्या लोकांना विकतात. जी गावभर सांगत असतात की नॉनव्हेज खाऊ नॉनव्हेज खाऊ नका, नॉनव्हेज खाऊ त्यांचेच नका. पाहुणे किंवा तेच स्वतः ती इंडस्ट्री चालवतात आणि ते मटेरियल पुरवताना मात्र त्यांना चालतं. सांगतात. मग हे सगळं चुकीचं आहे. ज्याला जी खायचं त्याला स्वातंत्र्य आहे. हा, तो त्याचा वैयक्तिक विचार. कोविडनी सगळ्यांचे डोळे उघडल्यात. माणसाच्या घरात किती वेळ मटण होत होतं, किती वेळ नॉनव्हेज होत होतं, ज्याला त्याला सांगायची गरज नाही. इव्हन असं जरी सांगितलं ना, आज जी लोक म्हणतात त्यांनी पण ती खाल्लेलं आहे, किंवा त्यांच्याच घरातल्या किती लोकांनी खाल्ले त्यांनी त्याचा जरी अभ्यास केला तरी सफिशियंट आहे. त्याच्याबद्दल आपल्याला त्या विषयामध्ये जायचंच नाहीये. एक मोठी इंडस्ट्री आहे, इथे बऱ्याच लोकांचे रोजगार आहेत. बऱ्याच बरोबर. जे न खाणारे आहेत किंवा जे म्हणतात आहे की नॉनव्हेज खाऊ नका, त्यांचे सुद्धा व्यवसाय ह्याच्यावरती अवलंबून आहेत कुठेतरी इनडायरेक्टली. बरोबर. ठीक आहे. तर आता इंडस्ट्रीचा विषय निघालाच आहे. युजली शेतीचा विषय येतो तेव्हा इंडस्ट्री हा शब्द फार अनभिज्ञ असतो. पण तरी पण मला विचारायचं आहे की का करावा, म्हणजे याचा एक USP काय, की शेळीपालन हा व्यवसाय करण्यामागे USP काय आहे? म्हणजे याचं मार्केट कसं आहे, ह्याची मागणी कशी आहे? साहेब, मागणी आज 2025 जरी कन्सिडर केलं ना तरी मार्केटमध्ये माल खूप कमी आहे. बरं. सगळ्यात पहिलं, आज मी ह्या कंडिशनवर आहे, फक्त मी स्टेटस ठेवला तरी माझं दुसऱ्या दिवशी स्टॉक संपलेला असतोय. ती स्टॉक तयार करायला मला 6 महिने जातात. म्हणजे तुम्ही स्केल बघा किती आहे ह्याचा. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की ह्याच्यामधलं वेगवेगळ्या प्रकारचे जे बिझनेस चालतात किंवा हॉटेलिंग चालते. तुम्ही आज कुठल्याही हायवेला जावा, तुम्हाला व्हेज हॉटेल आणि नॉनव्हेज हॉटेल किती रेशोमध्ये सापडतील. नॉनव्हेज जास्त दिसते. आणि प्रत्येकापुढं गर्दी किती आहे. आता तुम्ही हेही बघत असाल की छोटे मोठे गावाकडचे पण आता रीलमध्ये आलेले आहेत की हॉटेल्स. उलट त्या लोकांमुळे गावातल्या लोकांना सुखाळ आलाय असं म्हणायला हरकत नाही, की त्यांना एक ओपन मार्केट झालंय, कुठे त्यांना जायची गरज पडत नाही. जर काय म्हणतात ह्या बिझनेसमध्ये ती दम नसतं तर ही गोष्टी आलीच नसतात ना पुढं. आणि जसं की आता आपण बघतो की मटणाचे रेट सुद्धा त्याच्याबद्दल सांगा. हा, तर कुणी साधा सर्वे करून सांगा, जास्त नाही, एक 20 वर्षाचाच सर्वे करा. मटणाचा रेट 1 रुपयाने जरी कमी आला असला तरी त्यांनी मला सांगावं. प्रत्येक दसऱ्याला मटण 10 रुपयांनी 5 रुपयांनी वाढतं. काही ठिकाणी 50 रुपयांनी पण वाढतं. पण माझ्या ऐकण्यात नाहीये की मटण कमी आले. तुमचं इव्हन पेट्रोल डिझेल प्लस मायनस होते, सोनं प्लस मायनस होते, पण आजपर्यंत मटणाचे दर कमी नाहीत झालेले. आजच्या घडीला काही ठिकाणी 1000 रुपये, काही ठिकाणी 900 रुपये, काही ठिकाणी 800 रुपये सिटी अनुसार आहेत. पुण्यातच तुम्ही कात्रज नरे हा एरिया बघितला तर 800 रुपये, हिंजवडीत गेला तर 900 रुपये मटण आहे. घेणारा वर्ग आहे, खाणारा वर्ग आहे. मग तुम्ही, आणि असं पण नाही की त्याच्याकडं भरपूर स्टॉक आहे. म्हणजे इव्हन अशी कंडिशन आहे, तुम्ही कुठल्याही मटन शॉपला जावा, गर्दी असते, सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याचा स्टॉक संपलेला असतो. म्हणजे त्याला म्हणायला लागतं आपण उद्या, कारण आज नाही, आज संपला, माल संपला, उद्या. म्हणजे ही परिस्थिती. मागणी आहे, मागणी भरपूर आहे. आता एक शेवटचा प्रश्न तुम्हाला, ह्या मागणीवरून आणि हे दर इतकी इंडस्ट्रीबद्दल बोलते, जर हा व्यवसाय करायचा आहे, तुम्ही पार्ट टाइम करताय, तर एखाद्याला फुल टाइम करायचंय किंवा पार्ट टाइम करायचंय, तर तुमचं मत काय की हा व्यवसाय फुल टाइम करावा की पार्ट टाइम करावा? आता ह्या 2 आहेत. मी पार्ट टाइम का करू शकतोय, कारण मी माझ्या घरच्यांना कन्व्हिन्स केलंय. कन्व्हिन्स करून त्यांना त्याचे इन्कम दाखवले. ते जे करत होते त्याच्या अगेन्स्ट जाऊन त्यांना ह्याचा इन्कम दाखवलाय आणि ते मान्य झाल्यात. त्याच्यामुळं मी फक्त तिथं जाऊन माझ्या प्रोडक्टला तयार करणे, त्याला काय कमी जास्त आहेत तिथं ती म्हणजे आपण म्हणतो का नाही, वस्तू आणून देणे किंवा मार्केटिंग करणे, ह्या रोलला मी बघतो. पण 100% श्रेय त्यांनाच आहे, कारण डे टू डे जी मॅनेजमेंट आहे ते बघतात. पण
तिथपर्यंत मी ट्रेनिंग घेऊन मी त्यांना सांगितलं की अशा गोष्टी केल्या तर ह्या गोष्टी होऊ शकतात. पहिल्यांदा मान्य नाही केलं, पण ज्यावेळेस त्यांना उदाहरण समोर आपल्यासमोर पटलं त्यावेळेस ते म्हणलं नाही तुझं बरोबर आहे, ह्या गोष्टीमधूनच आपण जाऊया, असं असं करूया. एक छोटं उदाहरण सांगतो ह्याच्यातलं एक मार्केटिंगचा. मी लॉकडाऊनमध्ये एक नाही त्यावेळी 670 रुपये किलो मटणाचा रेट होता. पुण्यात मी 800 रुपयांनी 2021ला विकलं आहे आणि ती पण माझ्या सोसायटीतच. मी काय केलं होतं, फक्त माझ्या सोसायटीमध्ये सांगितलं होतं की गावरान मटण आहे. माझ्या शेडचा व्हिडिओ फोटो मी सकाळी 5 वाजता मटण कट करायचो माझ्या जाग्यावर. म्हणजे गावातला मुसलमान आहे त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलेलं होतं. तिथं सिस्टीम कशी आहे, वाट्यावरची पद्धत. वाट्यावरचं मटण. समजा तुमचं मटण 16 किलो पडले, त्यातनं 1 किलो तो घेऊन जाणार किंवा 1 किलोचे पैसे त्याला द्यायचे. मी आदल्या दिवशी सांगायचो आमच्या इथं की उद्या तुम्हाला 16 किलो मटण माझ्याकडे भेटेल. मला 16 किलोची यादी यायची लगेच. आणि लॉकडाऊनमध्ये लिटरली माझ्याकडे 22 बोकडं होती. एखाद्याला प्रश्न पडेल की आता लॉकडाऊनमध्ये करू जाणं काय? येणं बंद आहे, मार्केट म्हणजे मटन शॉप तर लिटरली बंदच होते त्यावेळेस. हो, हो, हो. म्हणजे ही पण सगळ्यांना माहिती आहे. मग करायचं काय? मग मार्केटिंग आता ही म्हणजे जोपर्यंत लॉकडाऊन ओपन होत नाही तोपर्यंत ह्यांना वाढवाय तर लागणार आहे, त्याच्यानंतरच आपण मार्केटला जाऊ शकतो ना. मग त्यावेळेस मी मार्केटिंगची माझी पद्धत बदलली. मी माझ्या सोसायटीत बघितलं की ज्यावेळेस 400-500 फ्लॅटची सोसायटी आहे, हार्डली 100-150 फ्लॅट असायचे, पण लॉकडाऊनमध्ये 500चे 500 फ्लॅट फुल होते. मी फक्त 2-4 जणांना अप्रोच केलं, मला रिस्पॉन्स आला. माझी 22 बोकडं 32 दिवसात संपली. हिशोब करा तुम्ही, लॉकडाऊनमधला 10,000 रुपयाला एक बोकड 2,20,000 रुपये झाले 32 दिवसात, ज्यावेळी सगळं इन्कम बंद होतं एका महिन्यात. मग त्याच्यातनं मला कल्पना सुचली, माझ्या गोट्यावर 50 शेळ्यांच्या म्हणजे 50 शेळ्यांच्या गोट्यावर मी 20 कोंबड्या ठेवलेल्या आहेत. का तर एक नॅचरल जी आपण म्हणतो का नाही, किडे ही ती खाण्यासाठी असतात आणि आपल्याला घरचंही अंडं भेटतं ना, थोडं चिकनचं. पण त्यातनं पण माझ्या डोक्यात आली घ्यायला, आता 20 कोंबड्या माझ्याला रोज 11 अंडी येतात. माझ्या घरी 11 अंडी थोडी खपणार आहेत. नाही. मग मी माझ्या आजूबाजूला जिम लावले 1 महिनाभर सगळीकडं आणि मार्केटिंग केली की आपल्याकडे गावरान अंडी तुम्हाला गावरान म्हणून 15 रुपयाला देतात, मी 12 रुपयाला देतो. ही माझा गोटा. लाईव्ह गोष्टी बघितल्या माणसाला थोडा तरी विश्वास बसणार का नाही. ज्यावेळेस प्रोडक्ट यूज करेल त्यावेळेस मग मी माझ्या जिममध्ये मला ऑर्डर यायला लागली की आम्हाला 30 अंडी पाहिजेत. मग मी काय करायचो, आपल्या गावाकडे काय हायब्रिड म्हणजे माझेच नाही, आजूबाजूला जरी कोंबड्या असल्या ना तरी हायब्रिड नाही कोण, सगळे गावरान. गावाचा रेट 7 रुपये 8 रुपये. मी कॅश पैसे द्यायचो, 100-200 अंडी गोळा करायचो माझ्या गोट्यावरची सोडून. बरोबर आहे. 500 अंडी माझी 2 तासात संपायची. करा हिशोब, एका अंड्यामागं मला 4 रुपये निघाले. 2,000 रुपये झाले. घरी दिलं की त्यांचाही कॉन्फिडन्स, अरे यार काहीतरी वेगळं आहे. परत तिसरी गोष्ट अजून, माझ्या गोट्यावर जी शेळ्यांचं मलमूत्र आहे ते दररोजचं 50 किलो आहे. बापरे. बरोबर का? आज तुम्ही सोसायटीमध्ये चेक करा, प्रत्येकाच्या दारात 3 कुंड्या तरी आहेत, तुळस तरी आहे आणि 2 काही ना काहीतरी. कुणाच्याही घरात जाऊन बघा, कुणाची पानं सुकलेली आहेत, कुणाची त्यांना खत भेटत नाही. आपण एक छोटी स्ट्रॅटेजी केली की 50 रुपयाला 5 किलोचं लेंडी खत तुम्हाला भेटेल. म्हणजे काय म्हणतात, 1 किलो 50 रुपयाला, म्हणजे 200 रुपयाचं घ्यायला कुणालाही ऑब्जेक्शन नाही. एकदा 5 किलोची पिशवी घेतली की मला नाही वाटत वर्षभर संपती. थोडं थोडं टाकायचं असतं, झाडांमध्ये फरक दिसतो, ग्लेजिंग वाढते. पण जर बारकाईने विचार केला, शेतकरी एक टायली 4,500ला विकतोय. एक ट्रॉली म्हणजे साधारणपणे 1.5-2 टनाची, 2 टनाची कन्सिडर करू, 2 टनाची ट्रॉली 4,500ला. तर 2 टन मी 50 रुपयांनी विकलं तर किती होते? बापरे बाप. पण मला ॲट अ टाइम नाही विकता येणार. पण माझ्या घरच्यांनी एक ट्रॉली 4,500ला विकली आणि मी 200-250 किलो खत विकलं, तर त्याचे पैसे इक्विलेंट टू तेवढेच झाले. मग माझा आता स्टडी ती चालू आहे की आपण ते कस्टमर कसे जनरेट करायचे. आपण आवर्जून हॉटेलला खायला जातो, हॉटेलमध्ये भरपूर झाड आहेत. हॉटेलच्या ओनरला बोलायचं, अरे झाड दिसतंयच ना, झाडांचं टवटवी गेली आहे, आपल्याकडे हे आहे, लेंडी खत आहे, प्युअर आहे, पाहिजे का तुला? 50 रुपयाला आहे. फक्त माझी आठ एवढीच आहे की मला 5 किलोची ऑर्डर लागते, पॅकिंग 5 किलोची. 200 किलो घेतले एखादी, परत फोन येतात. सेकंड नर्सरीमध्ये तुम्ही कोकापीट माती बघताय, त्यात भुसा म्हणजे इव्हन लाकडांचा भुसा टाकून तुम्हाला दिला जातो. आपण लेंडी खत दिलं तर त्यांची झाडं अजून सर्च चालू आहे आपला, कुठं आपण आपला प्रोडक्ट विकू शकतो. इन शॉर्ट, मला तुमच्या या सगळ्या एकंदरीत लक्षात आलं बोलण्यावरून की जर एखाद्या शेतकऱ्याने ठरवलं तर कमीत कमी साधनांमध्ये, कमीत कमी बजेटमध्ये पूर्ण अभ्यास केला एखाद्या कुठल्याही शेती विषयक उद्योगाचा आणि मार्केटिंगची जोड लावली, जशी तुम्ही त्याला मार्केटिंगची जोड लावली, मार्केटचा अभ्यास केला, टार्गेटेड ऑडियन्स सिलेक्ट केला, तर एक शेतकरी सुद्धा स्केल करू शकतो. 100%. जरुरी नाही की तुम्हाला भरपूर 2, 4, 5, 10 एकर शेती पाहिजे किंवा कायमच तुम्हाला अनुदान पाहिजे किंवा कायमच तुम्हाला लोन. बँका लागल्यात. आणि आता 7 वर्ष झालं मी अजून एकही NLM ची स्कीम घेतली नाही, पण माझ्या 2 मित्रांना NLM चं मी सगळा
म्हणजे एकीकडे तिथपर्यंत आपण करून असं दिलं. म्हणतो की बळीराजा दुःखात आहे, बळीराजा दुःखात आहे आहेच. त्याचं कारण कदाचित असं असावं की ह्या पद्धतीचा अभ्यास न करता आपण फक्त पारंपरिक शेती करतोय. या पारंपरिक शेतीला मार्केटिंगची जोड आणि तंत्रज्ञानाची जोड दिली तर काय होऊ शकतं हे तुमच्या आजच्या बोलण्यातून कळालं. तर मंडळी, तुम्ही ऐकलं आपले जे आजचे गेस्ट होते श्री खलाटे साहेब यांचा जो DK फार्म आहे माळवाडी बारामती येथे. याची सगळीच स्टोरी इन्स्पायरिंग आहे, ज्याच्यामध्ये पारंपरिक शेती आणि त्यातून मार्केटिंगची जोड, डिजिटल मार्केटिंगची जोड, वेळेचा योग्य वापर, मॅनपॉवरचं मॅनेजमेंट असेल, मार्केटचा अभ्यास असेल, टार्गेट ऑडियन्स असेल, अशा वेगवेगळ्या मार्केटिंगच्या कॉन्सेप्टला सोबत घेऊन पारंपरिक व्यवसायाला कसं स्केल करता येईल याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे DK गोट फार्म माळवाडी बारामती. आपण प्रत्येकाने एकदा या गोट फार्मला व्हिजिट करा आणि त्याचा अनुभव घ्या. तुम्हालासुद्धा जर या क्षेत्रात काही करायचं असेल, गोट फार्मिंगमध्ये काम करायचं असेल, स्वतःचा गोट फार्म उभा करायचा असेल, तर नक्की तुम्ही दिनेश खलाटे सरांना संपर्क करा. त्यांचे डिटेल्स आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये किंवा व्हिडिओमध्ये देऊच, ज्या घेऊन तुम्ही त्यांचा कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यांच्याकडून माहिती घेऊन तुमचा व्यवसाय वाढवू शकता. पुन्हा भेटूया नव्या एपिसोडमध्ये नव्या गेस्टसोबत आणि जिथे आपण मुद्द्याचंच बोलूया. चला मुद्द्याचं बोलूया. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद.